सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या आपल्या क्रिस्टल चार्जिंग सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. तर आपले क्रिस्टल जे आहे ते सगळे समोर घेऊन बसा. आय होप सगळ्यांनी काल मूनलाईट मध्ये चार्ज करण्यासाठी ठेवलेच असतील. कुठले काढून ठेवायचे मॅडम सोबत? सगळे सगळे काढा ना. कशात ठेवायचं? काय खाली? असं तेवढं झोपले. अच्छा ताई, प्रणालीला फोन करा आणि जॉईन करायला सांगा, तिला लिंक दिली मी. ते चांगले घेतोय आम्ही प्रणालीला. मॅम मी जॉईन झालीये. ओके. नाही, मी बाहेर आहे. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. घरी जाऊन करा पण चार्ज, हा क्रिस्टल. हो हो करते. जरा प्लेट देते घरामध्ये. जे आपण ग्रीड लावलेले असतात ना, त्यांना हे 11 दिवस झाल्यानंतर काढायचे, हा चार्ज साठी. ज्यांनी ग्रीड लावल्या त्यांनी. मॅडम मी ऑफिस मध्ये आहे. ठीक आहे मॅम, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या क्रिस्टल असे माझ्याकडेच आहेत चार्जला. म्हणजे दर 11 चार्ज दिवसांनी करायचं. ग्रीडचे धुवायचे हे चार्ज करायचे का हो, मॅडम? ग्रीडचं जर आपण तसं 21 दिवसाची लावतो, पण जर समोरचा गोष्ट जास्त मोठी असली, निगेटिव्हिटी जास्त असली, तर मग आपण 11 दिवसाचीच घोषित करून लावायची. 11 दिवसानंतर गॅप द्यायचा, क्रिस्टल चार्ज करायचे आणि मग पुन्हा अजून पुढचे 11 दिवस लावायचे. अच्छा. चला, डोळे बंद करा. ऊर्जेला बोलवायचे, सगळे क्रिस्टल समोर ठेवा आणि एक दिव्य ऊर्जा बोलवायची, ती आपले क्रिस्टलला पूर्णपणे कव्हर करणार आहे. आणि एक ऊर्जेने पण आपले क्रिस्टल चार्ज होतील. त्यानंतर आपण रेकीचे सिम्बॉल यूज करूयात. डोळे हलकं बंद. पाठीचा कणा ताठ. श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास हळूवार घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला होल्ड करायचा आणि हळूवार सोडायचा. सेम प्रोसेस 4 वेळा रिपीट करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे.
मी माझे माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातनं 7ही चक्र, संपूर्ण शरीर, शरीरातील प्रत्येक ऑर्गॅनमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या हातांमधनं प्रवाहित होत आहे. दोघं रब करायच्या आणि मांडीवरती ठेवून द्या. अनुभव करा की ब्रह्मांडातनं एक प्रकाशित, अतिशय तेजवान असा प्रकाश तुमच्या क्रिस्टलकडे येत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या धबधब्यातनं पाण्याचा लोट ज्या प्रवाहाने खाली येतो, अगदी त्याच प्रवाहाने ही ऊर्जा तुमच्या क्रिस्टलकडे येत आहे. अनुभव करा की या दिव्य ऊर्जेने, या दिव्य प्रकाशाने तुमचे संपूर्ण क्रिस्टल पूर्णपणे कव्हर केलेले आहेत. ह्या ऊर्जेने तुमचे क्रिस्टल पूर्णपणे क्लीन होत आहेत. अनुभव करा ही ऊर्जा तुमच्या सर्व क्रिस्टल्सला क्लीन करत आहे, क्लीन करत आहे, क्लीन करत आहे. एखादी मळलेला कपडा स्वच्छ व्हावा अशा पद्धतीने तुमचे सर्व क्रिस्टल लखलखीत आणि स्वच्छ झालेले आहेत. अनुभव करा की पुन्हा अधिक जोमाने आणि अधिक वेगाने ही ऊर्जा पुन्हा एकदा ब्रह्मांडातनं तुमच्या क्रिस्टलकडे प्रवाहित होत आहे. आणि आता या ऊर्जेसोबत, या दिव्य प्रकाशासोबत तुमचे संपूर्ण क्रिस्टल चार्ज होत आहेत, चार्ज होत आहेत, चार्ज होत आहेत. एखादी सुकलेल्या रोपट्याला ज्याप्रमाणे पाणी दिल्यानंतर ते टवटवीत आणि ताजेतवाने होते, अगदी त्याच पद्धतीने तुमचे संपूर्ण क्रिस्टल ऊर्जावान झालेले आहेत. तुमचे संपूर्ण क्रिस्टल ऊर्जावान झालेले आहेत. तुमचे संपूर्ण क्रिस्टल ऊर्जावान झालेले आहेत. बघा, त्यांचा जो कलर आहे तो अधिक चमकदार आणि डार्क शेड मध्ये आलेला आहे. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांना आणि त्या दिव्य प्रकाशाला तुमच्या क्रिस्टलच्या अवतीभोवती पूर्णपणे व्यापून टाकलेला आहे अशा पद्धतीने इमॅजिन करायचं आहे. आता तुमचा जो काही उद्दिष्ट आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही क्रिस्टल घेतलं आहे, ज्या कामासाठी तुम्ही क्रिस्टल घेतलं आहे,
त्या सर्व गोष्टी प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेशन स्वरूपात त्या क्रिस्टल सोबत तुम्हाला बोलायच्या आहेत. मनातल्या मनात त्या सर्व इच्छा, त्या सर्व गोष्टी क्रिस्टलला सांगायच्या आहेत. जो तुमचा मास्टर किट आहे त्याने तुम्ही केलेल्या सर्व हिलिंग यशस्वी होत आहेत, यशस्वी होत आहेत, यशस्वी होत आहेत. त्या मास्टर किट थ्रू तुम्ही केलेलं प्रत्येक हिलिंग शीघ्र अतिशीघ्र तुम्हाला रिझल्ट देत आहे. लवकरात लवकर तुम्हाला ते रिझल्ट देत आहे. तुमच्या समोर असलेलं क्रिस्टल रूपी मास्टर किट पॉवरफुल हिलिंग किट तुम्ही केलेल्या सर्व हिलिंग्सला 100% रिझल्ट देत आहेत. त्याच सोबत हिलिंग करत असताना ते तुमचं प्रोटेक्शन देखील करत आहेत. तुमचं प्रोटेक्शन करत आहेत. तुमचं प्रोटेक्शन करत आहेत. मास्टर किट वरती हात हळूवार फिरवायचा आहे. तुमच्या हातातनं निघणारे व्हायब्रेशन्स, ती ऊर्जा तुमच्या क्रिस्टलच्या ऊर्जेसोबत तुम्हाला अलाइन करायची आहे. याने तुमचं आणि तुमच्या मास्टर किट मधलं नातं घट्ट होत आहे. तुमचं नातं घट्ट होत आहे. तुमचं नातं घट्ट होत आहे. एखादी जवळची मैत्रीण, जवळचा सखा अगदी दुःखाच्या काळात आपल्याला मदत करावी अशा पद्धतीने तुमचं या मास्टर किट सोबतचं नातं अधिकाधिक घट्ट होत आहे. अधिकाधिक घट्ट होत आहे. अधिकाधिक घट्ट होत आहे. तुमचा डाउजर हातात घ्यायचा आहे. जे काही तुम्ही डाउझरला नाव दिलं असेल त्या नावाने त्याला हक मारायची आहे. त्याला तुमच्या ऊर्जेसोबत अधिकाधिक घट्ट करायचं आहे. अनुभव करा की तुमचा डाउझर तुमच्या ऊर्जेसोबत अधिक घट्ट होत आहे. जणू तो आजपासून फक्त आणि फक्त तुमच्या ऊर्जेसोबतच काम करत आहे. तुमच्या मार्फत विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तर तुम्हाला प्रदान करत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी, प्रत्येक सेकंदाला योग्य गायडन्स प्रदान करत आहे. तुमचा दोघही हातांचा स्पर्श त्याला द्यायचा आहे. आणि आतापर्यंत जी काही मदत त्याने तुम्हाला केली आहे, जे काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली आहेत, त्या सगळ्यांसाठी त्याचे आभार मानायचे आहेत. कधी चुकून जर त्याचा आभार मानायचं राहिलं असेल तर त्यासाठीही तुम्ही त्याला माफी मागायची आहे. की आय एम सॉरी डाउझर, त्यावेळी तुम्हाला योग्य प्रश्नाचं उत्तर दिलं पण मी तुला थँक्यू बोलायची राहिले, त्यासाठी मला आता माफ कर. थँक्यू सो मच. आणि असाच माझ्या ऊर्जेसोबत कनेक्ट राहा. माझा परममित्र, माझा मार्गदर्शक म्हणून माझ्या सर्व प्रश्नांची मला योग्य उत्तरे प्रदान करत राहा.
त्याला खाली ठेवायचंय आता, अगदी प्रेमाने अलगदपणे खाली ठेवायचंय. त्यानंतर तुमचं प्रोटेक्शन ब्रासलेट हातात घ्यायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे ब्लॅक टर्मोलियन असेल, तो देखील हातात घ्यायचा आहे. त्यांच्यावर देखील हळूवारपणे हात फिरवायचे आहेत. तुमची ऊर्जा त्यांच्यासोबत कनेक्ट करायची आहे. त्यांना थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही इतके दिवस न चुकता नियमितपणे जे काही संरक्षण मला प्रदान केलेलं आहे त्यासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे. त्या ब्रासलेटला सांगायचं आहे की जे काही तू मला प्रोटेक्शन प्रदान केलेलं आहेस त्यासाठी मी तुझी मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सतत माझी अशीच मदत करत राहा. मला सदैव प्रोटेक्शन प्रदान करत राहा. मला सदैव प्रोटेक्शन प्रदान करत राहा. सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासनं माझं संरक्षण करत राहा. यावेळी जर तुम्ही वास्तू हँगर घेतलं असेल आपल्याकडनं तर ते देखील हातात घ्यायचंय. घराच्या रक्षणासाठी जर वास्तू हँगर घेतलं असेल तर ते देखील हातात घ्यायचंय. त्याला देखील आभार मानायचे आहेत. त्याला सांगायचं आहे की तू इतके दिवस माझ्या घराचे आणि घरातल्या सर्व लोकांचं जे रक्षण केलं, प्रत्येक वाईटापासनं आम्हाला तू लांब ठेवलंस आणि जे पण काही अघात वार होते, जी काही नकारात्मकता होती, तू स्वतःवरती घेऊन कायम त्यापासनं आम्हाला प्रोटेक्शन दिलं. त्यासाठी मी तुझी खूप आभारी आहे. सतत कायमस्वरूपी माझ्या घराचं आणि माझ्या घरातील सर्व लोकांचं बॉडीगार्ड प्रमाणे आमचं रक्षण करत राहा. माझ्या वस्तूला, माझ्या घराला नेहमी प्रोटेक्शन प्रदान करत राहा. तुझ्या सकारात्मक ऊर्जा सतत माझ्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रवाहित करत राहा, ऊर्जामय करत राहा. माझं घर नेहमी पवित्र असण्यासाठी मला मदत करत राहा. खाली ठेवायचंय ते. ब्रासलेट हातात घालून घ्यायचंय. आता दुसरे जे पण काही तुमचे ब्रासलेट असतील ते सर्व हातात घ्यायचे. मुलांचे ब्रेसलेट घ्यायचे का हातात? नाही, आपण स्वतःच करतोय फक्त आता. डाव्या हातावरती सर्व प्रकारचे तुमचे ब्रासलेट स्वतःचे घेतल्यानंतर वरनं त्याला उजवा हात कव्हर करायचा आहे. आणि तुमच्या मध्ये असणारी एक दिव्य प्रेमपूर्वक ऊर्जा त्या सर्व क्रिस्टलला आणि त्या सर्व ब्रासलेटला प्रदान करायची आहे. तुमचे अँकलेट वगैरे पण घेऊ शकता, अंगठी वगैरे पण घेऊ शकता. तुम्ही जे पण जे पण काही क्रिस्टल ज्वेलरी स्वरूपात वापरत आहात ते सगळं आता सोबत घ्यायचं आहे.
पायरड अँकलेट, रेड जास्पर अँकलेट, रिंग वगैरे जे काही असेल ते सगळं हातात घ्यायचं आहे. नेकलेस असेल क्रिस्टलचा तोही. सॉरी, नेकलेस नंतर घ्या, आता फक्त ब्रासलेट आणि पायरड अंगठी वगैरे जे काही असेल ते घ्यायचं आहे. पेंड्युलम पण घ्यायचं का? पेंडुलमचं झालं मॅडम. हळुवारपणे तुमच्या हातातली ऊर्जा क्रिस्टलला द्यायची आहे. अगदी प्रेमपूर्वक, आदरपूर्वक जी पण काही ऊर्जा आहे ती पूर्णपणे तुमच्या क्रिस्टलला तुमच्या हातांमार्फत मिळू द्यात. तुमच्या हातून तो एक कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. इतके दिवस न चुकता न मागता त्यांनी जे काही दिलंय, जे काही बदल तुमच्या आयुष्यामध्ये झाले आहेत, त्या सर्वांसाठी त्या क्रिस्टलचं आभार मानायचं आहे. ज्या कुठल्या कामासाठी, ज्या कुठल्या उद्दिष्टाच्या साठी तुम्ही हे क्रिस्टल, हे ब्रासलेट, ही अंगठी घातली असेल, जे काही अँकलेट वगैरे घातलं असेल, त्या सर्व उद्दिष्ट अगदी पूर्ण झालेल्या आहेत अशा स्वरूपात तुम्हाला बघायचं आहे. जर तुम्ही रिलेशनशिप हील होण्यासाठी एखादी ब्रासलेट घातलं असेल तर ते हील झालेलं आहे अशा पद्धतीने बघायचं आहे आणि त्या क्रिस्टलला धन्यवाद द्यायचे आहेत. जर तुम्ही आर्थिक समस्येसाठी ब्रासलेट घातलं असेल तर ती समस्या पूर्णपणे सॉल्व्ह झालीये. तुम्ही आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण झालेले आहात. तुमच्याकडे भरपूर पैसा येत आहे. तुमचं प्रमोशन होत आहे. पैशांशी संबंधित सर्व गोष्टी एका ऊर्जेच्या फ्लो प्रमाणे तुमच्याकडे येत आहेत. अनुभव करा. तुम्ही अध्यात्मासाठी जर एखादी क्रिस्टल परिधान केलं असेल तर जी काही प्रगती तुमची ते क्रिस्टल परिधान केल्यानंतर झाली असेल, जो काही तुमचा प्रवास आहे त्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले असतील, काहीतरी सकारात्मकता आली असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला त्या ब्रेसलेटचं धन्यवाद करायचं आहे. आज जे काही चेंजेस, जे काही मानसिक शांतता, जे काही अध्यात्मामध्ये प्रगती झाली आहे किंवा इथून पुढे होणार आहे किंवा तुम्हाला करून घ्यायची आहे, अजून मला अशा पद्धतीने प्रगती हवी आहे, तर ती गोष्ट तुम्ही आत्ता अनुभवायची आहे की तुम्ही त्या लेव्हल पर्यंत गेला आहात. तुमच्या हातून जे काही कर्म चांगले व्हायचे ते सर्व झालेले आहेत. अध्यात्माचा उच्चांक तुम्ही गाठला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे. अनुभव करा. तुमची अध्यात्मामध्ये अधिकाधिक खूप प्रगती होत आहे. तुमच्या सर्व लिंक्स पॉवरफुल होत आहेत. तुमच्याकडे भरपूर क्लायंट अट्रॅक्ट होत आहेत. तुम्ही आर्थिक समृद्धीचे चुंबक झालेले आहात. तुमच्या जीवनात सगळ्यांसोबतचे नाते प्रेम, विश्वास आणि आदराचे झालेले आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. आता जे काही ब्रासलेट तुम्ही तुमच्या स्वास्थ्य लाभासाठी घातलं असेल आणि जो काही चेंजेस तुम्हाला आता येत असेल तर त्या सर्व गोष्टींसाठी त्या क्रिस्टलला
आभार व्यक्त करायचे आहेत आणि अजून काही बदल तुम्हाला हवा असेल जो की झाला नसेल तर ती गोष्ट झालेली आहे अशा स्वरूपात तुम्हाला बघायचं आहे. आरोग्यासाठी जी पण काही तक्रार असेल ती परिपूर्ण झालेली आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अनुभव करायचा आहे. अनुभव करा तुमचं ते पेन, तो त्रास, तो आजार कायमस्वरूपी निघून गेलेला आहे आणि तुम्ही परिपूर्ण झाला आहात, ऊर्जावान झाला आहात, आरोग्यमय झालेला आहात. त्या क्रिस्टलला, त्या ब्रेसलेटला जे तुम्ही आरोग्यासाठी घातलं असेल तर त्याला अभिवादन करायचं आहे, थँक्यू बोलायचं आहे. तसेच जे काही क्रिस्टल राहिले असतील त्यांनी जे काही तुमचं काम केलं असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जे काही चेंजेस, जे काही सकारात्मकता तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर, तुम्हाला परिधान केल्यानंतर, जी काही सकारात्मकता आली आहे, जे काही तुम्ही दिलेलं आहे, त्या सर्व गोष्टीसाठी तुमची मी मनापासून आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खाली ठेवायचं आहे ते. त्यानंतर तुमचं पायरेट हातात घ्यायचं. ब्रह्मांडातनं एक सोनेरी चमकदार ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे आणि ती ऊर्जा तुमचे सातही चक्र, तुमचं संपूर्ण शरीर, शरीरातील प्रत्येक ऑर्गन मध्ये प्रवाहित होऊन आता ती दिव्य गोल्डन ऊर्जा, सोनेरी प्रकाश तुमच्या हातांमधनं प्रवाहित होत आहे आणि त्या क्रिस्टलच्या एनर्जी सोबत कनेक्ट होत आहे. अनुभव करा तुमच्या हातांमधनं दिव्य सोनेरी ऊर्जा प्रवाहित होत आहे आणि ती ऊर्जा तुमच्या क्रिस्टल सोबत जोडली जात आहे. हे पायरेट तुमच्या घरामध्ये आल्यानंतर जी काही सकारात्मकता तुम्ही अनुभवली असेल, जी काही आर्थिक समृद्धी तुम्ही अनुभवली असेल, त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचे आभार मानायचे आहेत. किंवा इथून पुढे जी काही आर्थिक समृद्धी तुम्हाला आकर्षित करायची असेल, जो काही बदल, जे काही चेंजेस तुम्हाला हवे असतील, ते सर्व त्याला सांगायचे आहेत. ज्या पण काही गोष्टी तुम्हाला बदल हवा असेल त्यामध्ये, पैशांची संबंधित, त्या सर्व त्याला सांगायच्या आहेत. जे काही अर्निंग तुम्हाला पाहिजे असेल, जे काही गोल तुम्हाला अचीव करायचं असेल, पैशांच्या संदर्भात कुठलीही गोष्ट असू दे, जी तुम्हाला हवी असेल, ते तुमचं प्रत्येक स्वप्न आज प्रेझेंट टेन्स मध्ये त्याला सांगायचं आहे. जणू काही हे प्रत्यक्षात आधीच घडून गेलं आहे. त्याच्यावरती हळूवार हात फिरवत या सर्व अफर्मेशन प्रेझेंट टेन्स मध्ये जणू काही सत्यात घडलेलं आहे अशा स्वरूपात त्याला सांगायचं आहे.
त्या सर्व गोष्टी, तुमच्या सर्व इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या आहेत अशा स्वरूपात बघायचं आहे आणि त्यांना थँक्यू बोलायचं आहे. पायराईडला देखील थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू सो मच पायरेट. आज तुझ्यामुळे मी आर्थिक समृद्धतेची चुंबक झालेली आहे. मी मनी मॅग्नेट झालेली आहे. खाली ठेवायचा पायरेट. तुमच्याकडे जर मनी ट्री असेल तर तो सोबत घ्यायचा आहे. आता याला आपल्या हाताच्या अशा स्वरूपात ऊर्जा द्यायची. अनुभव करा की दिव्य ब्रह्मांड ऊर्जा तुमच्या या ट्री सोबत कनेक्ट झालेली आहे. दिव्य ऊर्जेने तुमचा ट्री पूर्णपणे चार्ज होत आहे, ऊर्जावान होत आहे. ज्या काही उद्दिष्टासाठी तुम्ही हे ट्री घेतला असेल ते सर्व उद्दिष्ट प्रेझेंट टेन्स मध्ये पूर्ण झालेले आहेत अशा पद्धतीने बघायचं आहे. ट्री सोबत अफर्मेशन बोलताना मोठ्या बोलायच्या. मोठ्या म्हणजे स्वप्न मोठे असावेत. अगदी 5,000 10,000 नाही मागायचे, लाखो मध्ये मागायचे. सेव्हन्थ चक्राचा ट्री असेल तर त्याला अफर्मेशन द्यायची आहे की तुझ्या माझ्या घरात आल्यानंतर जे पण काही बदल माझ्या घरातील लोकांमध्ये, माझ्या वास्तूमध्ये झालेले आहेत, त्या सर्वांसाठी मी तुझी मनापासून आभारी आहे. तुझ्या वास्तव्यापासून माझ्या वास्तूचे 5ही तत्व पूर्णपणे बॅलन्स झालेले आहेत. माझ्या घरातील सर्व लोकांचे 7ही चक्र ऊर्जावान झालेले आहेत. माझे स्वतःचे 7ही चक्र पूर्णपणे ऊर्जावान झालेले आहेत. आमच्या घरात परमसुख, समाधान, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आणि दिव्य प्रेम यांची ऊर्जा सतत संपूर्ण घरामध्ये प्रवाहित होत आहे. तू माझ्या घरामध्ये आल्यापासनं माझं संपूर्ण घर ऊर्जामय झालेलं आहे, सकारात्मक झालेलं आहे. एकमेकांमध्ये प्रेम, विश्वास आणि आरोग्याची ऊर्जा प्रवाहित होताना मी बघत आहे. माझ्या वास्तूमध्ये तसेच माझ्या घरातील सर्व व्यक्तींमध्ये अशीच सकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी प्रवाहित करत राहा, प्रवाहित करत राहा, प्रवाहित करत राहा.
त्यानंतर जे तुम्ही मनीसाठी ट्री घेतला असेल त्याला अफर्मेशन द्यायचे आहेत. तुझ्या माझ्या वास्तूमध्ये आल्यानंतर माझ्या वास्तूमध्ये आणि माझ्या वास्तूतल्या प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबात सगळ्यांच्या ऊर्जेसोबत खूप सकारात्मक बदल झालेले आहेत. आम्ही सर्व लोक आर्थिक समृद्धतेने संपन्न झालेलो आहोत. तू माझ्या घरात आल्यापासनं 10 लाख पर मंथ माझं इन्कम झालेलं आहे. आणि या आर्थिक समृद्धतेची ऊर्जा संपूर्ण घराला दिव्य प्रकाशाने लख्ख करत आहे, ऊर्जान्वित करत आहे. तसेच सगळ्यांमध्ये पैसे आकर्षित करण्याची क्षमता तू निर्माण करत आहेस. तुझ्या दिव्य ऊर्जा माझ्या संपूर्ण घराला ऊर्जान्वित करत आहेत, ऊर्जान्वित करत आहेत, ऊर्जान्वित करत आहेत. मी आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक समृद्धतेचा चुंबक झालेला आहे. मी आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक समृद्धतेचा चुंबक झालेला आहे. वी आर अ मनी मॅग्नेट, वी आर अ मनी मॅग्नेट, वी आर अ मनी मॅग्नेट. थँक्यू सो मच. सदैव अशीच तुझी दिव्य ऊर्जा माझ्या संपूर्ण वास्तूमध्ये आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये अशीच देत राहा, अशीच देत राहा, अशीच देत राहा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्यानंतर आता घरातील इतर लोकांचे जे पण काय क्रिस्टल असतील ते घ्यायचे. घरातील इतर लोकांचे क्रिस्टल घ्यायचे. एक एक मध्ये घ्यायचे मॅडम की सर्वांचे संगतीच घ्यायचे? एकत्र घ्या आणि त्या व्यक्तींचं ऊर्जा इमॅजिन करा कोणाकोणासाठी काय काय ते. त्यांना ऊर्जा द्यायची तुमच्या हातांमधली. हे क्रिस्टल दिव्य ऊर्जेने परिपूर्ण झालेले आहेत, ऊर्जान्वित झालेले आहेत. यांच्यामधील सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. अनुभव करा की हे क्रिस्टल परिधान केल्यानंतर त्या व्यक्तीमधील जे पण काही चेंजेस झालेले असतील, जे पण काही सकारात्मक बदल झालेले असतील, जे पण काही रिझल्ट त्यांना आलेले असतील, अगदी छोटातलं छोटं असू देत किंवा मोठातलं मोठं, त्या प्रत्येक सिच्युएशनला, त्या प्रत्येक सकारात्मक ऊर्जेला तुम्हाला पहिले धन्यवाद द्यायचा आहे. थँक्यू सो मच की तुमच्या त्या व्यक्तीच्या त्यांचं नाव घ्यायचंय, त्यांच्या जीवनात आल्यानंतर जी पण काही सकारात्मक बदल झालेला आहे त्या सर्वांसाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. त्यानंतर जे पण काही बदल तुम्हाला त्यांच्यामध्ये हवे असतील, जी पण काही सकारात्मकता त्यांच्यामध्ये अनुभवायची असेल, ज्या काही इच्छा अजून पूर्ण व्हायच्या राहिल्या असतील तर त्या देखील त्यांना सांगायच्या आहेत. पण अशा पद्धतीने सांगा जसं की ते पूर्णपणे घडून गेलेलं आहे. त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धीची प्राप्ती झालेली आहे. त्यांनी चांगलं नातं आकर्षित केलेलं आहे. ते सगळ्यांसोबत प्रेम आणि विश्वास आणि आदराने वागत आहेत. त्यांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. अशा पद्धतीने हे सगळं वास्तव्यात ऑलरेडी घडून गेलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे.
त्या व्यक्तीसाठी ज्या पण काही इच्छा असतील त्या प्रत्येक गोष्टीची प्रोग्रामिंग तुम्हाला करायची आहे. क्रिस्टल खाली ठेवून द्या, वरनं फक्त हाताने ऊर्जा द्या. त्यांना स्पर्श नाही करायचा दुसऱ्यांच्या ब्रेसलेटला. जी पण काही सकारात्मक तुमची इच्छा असेल त्या ब्रेसलेटला सांगायची आहे, त्या क्रिस्टलला सांगायची आहे. आणि त्या सगळ्या इच्छा अगदी सहजतेने पूर्ण झालेल्या आहेत अशा स्वरूपात तुम्हाला बघायचं आहे. क्रिस्टलचे आभार मानायचे. थँक्यू सो मच. या सर्व गोष्टी तू अगदी सहजतेने घडवून आणल्यात त्यासाठी मी तुझी मनापासून आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अजून काही राहिलंय? काय राहिलंय अजून? झालं सगळं कव्हर? माळ आहे ही माझ्याकडे. मग ती घ्यायची होती ना तुम्ही ब्रासलेट सोबत जेव्हा बोललो ना आपण ज्वेलरी वगैरे सगळं घ्यायचं ते. लक्षात नाही, ही माझी आहे आणि ही मिस्टरांची. हम्म. बरं ठीक आहे. आता ते पुन्हा सेम आपण केलं तसंच करून घ्या. टंबल त्यानंतर सेटला काय करायचं? टंबल सेट असेल तर? आपण मास्टर किट केला तेव्हा ठेवायची होती ना ती. हो, ठेवलेत ते. मी तसेच हा ठेवले हा होते. हा. बस काय नाही, मग तेच आपण चालतं ऊर्जा दिली ठीक त्यांना आहे. तेव्हाच. आता सायलेंट प्लेट तिला काय आपण चार्ज प्रोग्रामिंग करत नाही, पण तिला थँक्यू बोलायचं की इतके दिवस तू माझ्या क्रिस्टलला चार्ज करत राहिलीस, ऊर्जा देत राहिलीस, त्यासाठी बाई तुझे खूप खूप आभारी. एंजलला कसं करायचं? एंजलला कनेक्ट करायचं. तुम्ही कुठे विचारताय आता हे? क्लास कोणता आहे? क्रिस्टल एंजलला कसे कनेक्ट करायचे? असं क्लास कोणता आहे विचारलं ना आपला? त्यांनी. आपण आपला क्लास कोणता आहे? एंजलचा नाही ना? नाही करू शकत ना? क्रिस्टल नाही ना कनेक्ट करू करू शकता शकत? ना, करू शकता. आता एंजल मध्येच विचारायचं ना मला. बरं, बरं. तुम्ही सांगणार सगळे होता का ताई? एंजलचेच आहेत ना मॅडम. सगळेच एंजलचेच विसरले आहेत ना मी. लोक. दोन्ही मिक्स आहेत. कॉल करा आणि कनेक्ट करा. माझ्या प्रत्येक क्रिस्टल सोबत जोडा. तुमची ऊर्जा त्याला कनेक्ट होऊ द्या. कॉल करा सगळ्या एंजलला आणि त्यांना कनेक्ट करा क्रिस्टल सोबत. आणि जे काही कामं आहेत ते कामं त्यांना सांगा. कुठलं क्रिस्टल कशासाठी घालताय, मास्टर किट कशासाठी वापरताय, ट्री कशासाठी वापरताय, ब्रासलेट कशासाठी वापरताय, आणि सांगा की कायमस्वरूपी कनेक्ट राहा. ओके, थँक्यू सो मच. स्वतःचे आभार मानायचे, ऊर्जेचा आभार मानायचे, सगळ्यांचे आभार मानायचे, सर्व क्रिस्टल्सचे आभार मानायचे, त्यांना रिस्पेक्ट द्यायचा आहे.
त्यांच्याशी प्रेमाने बोलायचंय आणि कॉर्ड कट करून घ्या. कशी होती आजची पद्धत क्रिस्टल चार्ज करण्याची? कुठला सिम्बॉल यूज केला नाही, काहीच नाही. आता तुमच्या क्रिस्टलकडे एकदा बघा. काय फरक आहे आधीपेक्षा आणि आत्ता काय फरक आहे? चमक आली मॅम. छान. आज खूप फक्त बदल प्रकाशात म्हणजे ज्यांचं रेकीने झालं ते देखील क्रिस्टल चार्ज करू शकतात अशा पद्धतीने. कुठलाच सिम्बॉल आपण नाही यूज केला तरी तुमचे क्रिस्टल खूप हाय ऊर्जाने चार्ज झाले. केलं होतं अशा पद्धतीने कधी? पहिल्यांदाच केलं. पहिल्यांदा. हं. आपली स्वतःची एवढी ऊर्जा स्ट्रॉंग आहे की त्या ऊर्जेने आपण कुठलीही गोष्ट अशाच पद्धतीने चार्ज करू शकतो. या पद्धतीने तुम्ही माणसं पण चार्ज करू शकतात. खूपच छान ते बोलली कसे मॅडम. ते कसे एकदम प्रॉपर चार्ज झाले मॅडम. खूप छान. हो. खूप छान. ते काय ऑप्शन आहे नवीन तुम्हाला, पद्धत एकतर शिकायला. रेकी नाहीतर ऊर्जा. मॅडम माणसं चार्ज करण्याची पद्धत सांगता का? काय? माणसं चार्ज करण्याची माणसं चार्ज पद्धत करायची सांगता. पद्धत. माणसाला आपल्या समोर घोषित करायचं की तो बसलाय, तो जिथं कुठे असेल त्याला फक्त आपल्या समोर इमॅजिनरी घोषित करायचं. त्याच्यावरती ऊर्जा पाठवायची आणि ऊर्जाने त्याची नकारात्मकता निघून जाते असा अनुभव करायचा. अक्षरशः एखादी अच्छा. भांडं घासल्यावर ते काळं पाणी निघतं तसं काळं पाणी निघतं असं बघायचं त्याचं, म्हणजे त्याची नकारात्मकता निघते किंवा काळा काळा धूर निघतो असं बघायचं. एक 10, बरं. 15, 20 मिनिटं आणि त्यानंतर त्याला हे पुन्हा सर्वांच्या बाबतीत करायचं का? कुठलाही व्यक्ती, कुठलाही सजीव व्यक्ती. हं. हा बस सजीवच माणसांवर करणार हा आपण. हा नाही, याच्यात सजीव मध्ये कुत्रे मांजरे पण येतात ना, हो हो हो. झाडं पण येतात. झाड पण म्हणजे जे सजीव आपल्या असतं. विरोधात आहे त्यांना पण आपण करू शकतो नाही का? त्यांना पण करू शकतो. त्यांना ती भावना द्यायची की माझ्या प्रती असणारी नकारात्मकता निघून जाते आणि माझ्या प्रती हं, हं. त्यांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते. येस. आरोग्यासाठी असेल तर त्यांचा जो पण काही त्रास आहे तो निघून जातोय. सगळा त्रास निघून जातोय आणि ते खूप सकारात्मक होत आहे, पॉझिटिव्ह होत आहे असं बघायचं. पूर्ण त्या ऊर्जेमध्ये कव्हर करायचं त्यांना. परवानगी घ्यावी लागेल का? परवानगी घ्यावी लागते का नाही? नाही, चांगलं करताय ना तुम्ही, मग चांगल्यासाठी काय ब्रह्मांडाची परवानगी पेक्षा काय त्यांची मोठी आली का परवानगी? आता एखादी व्यसनी आहे, त्याला म्हटलं आपण बाबा तुझं व्यसन काढते मी, तो देईल का परवानगी सांगा बरं? नाही देणार. पण आपण चांगलंच करतोय, आपल्याला माहितीये की नाही हे मी करते ते योग्यच आहे, त्यावेळी मग तुम्ही करू शकता. एंजल कार्ड पण चार्ज करायचे का आज का नाही? ते तर पौर्णिमेच्या ह्याच्यात ठेवलं तरी होतात आणि कार्ड असेही चार्ज करू शकता तुम्ही. सेम त्याला अशीच ऊर्जा द्यायची. चला, मी आज सगळे क्रिस्टल चार्ज केल्यानंतर एनर्जी डाऊन पडते, कारण की माझे मोठमोठाले बॉक्स राहतात. तुमचं थोडंसं असेल तरी तुम्हाला वाटलं असेल थोडे हेवी शोल्डर झालेत. मी तर सकाळी पण केले, बाकीचे आत्ता केले. चला, थँक्यू सो मच. प्रॅक्टिस सुरू केली सगळ्यांनी. ग्रीड लावलंय. ग्रीडचा काय काय रिझल्ट आला कोणाला? किती दिवसात रिझल्ट आला? कोणाला आला रिझल्ट? आपण केलं. शोभा मॅडम तुम्ही घेतलाय, हिरे मॅडम तुम्ही घेतलाय, त्यानंतर हो. सुजाता मॅडम तुम्ही पण घेतलाय ग्रीड. कृष्णा हंकारे सरांनी पण घेतलाय. मॅडम मी आ,
तर मी जे लावलेली ना कॅन्सरवाले तर यांच्यासाठी लावली होती ना तब्येतीसाठी तर हम्म. छान आहे आता तब्येत म्हणजे जो प्रॉब्लेम होता ना तो बऱ्यापैकी सॉल्व्ह झालाय आणि छान हे झालं. मग मी चला काल छान. किती 21 दिवस दिवसात? झाले माझं म्हणजे 10 एक दिवसातच जाणवायला लागलं होतं पण आता एकदम पूर्णपणे हळूहळू पूर्णपणे छान. क्लिअर झालंय. पूर्णपणे जाण्यासाठी आता लावा मग. अजून हो लावा. चालेल म्हणजे ना. कायमस्वरूपीचे पण निघून जातो तो त्रास. हो मी पौर्णिमेसाठी आता मग घरातलं परवा झालं का मग विश्वास क्लायंटचे पण घ्यायचे हळूहळू आता. हो क्लायंट मॅम घ्यायचे. ओके मॅम थँक्यू. विद्याताई सगळे मी लावले मॅडम काय? कालपासून